नमस्कार. इग्नाइट अकॅडमीत सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र सरकारने एका नवीन संस्थेची स्थापना केली आहे. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनारटी. या संस्थेबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर गोर बंजारा, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी किंवा एनटीडी या संवर्गामध्ये असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचा असणार आहे. कारण आता डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी होण्याचं आपलं जे स्वप्न आहे ते साकार करणं सोपं होणार आहे. कारण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला खंबीर साथ आणि पाठिंबा असणार आहे वनारटी या संस्थेची. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे एससी कॅटेगरीसाठी बार्टी नावाची संस्था आहे, आदिवासी मुलांसाठी टीआरटी नावाची संस्था आहे, महाज्योती आहे ओबीसी साठी आणि ओपन साठी सारथी नावाची योजना आहे, त्याच धर्तीवरती गोर बंजारा, व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या संवर्गाला आता वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात वनारटी नावाची संस्था काम करणार आहे. हे त्यांची वेबसाईट आहे. वेबसाईट गेल्यानंतर अशा पद्धतीने पहिलं पेज ओपन होतं. या ठिकाणी हे अधिकारी आहेत, धुळास साहेब आहेत जे सचिव आहेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे, आणि माननीय प्रशांत वावगे साहेब आहेत जे व्यवस्थापकीय संचालक आहेत वनारटीचे. आता ही वनारटी संस्था का स्थापन झाली, या संस्था स्थापनेमागचा इतिहास आणि उद्दिष्ट काय या संस्थेची, याची थोडक्यात माहिती या जीआरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल. हा जीआर जो आहे तो 8/10/2024 चा आहे. वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्याबाबतचा जीआर आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी की माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 7 फेब्रुवारी 2023 ला गोर बंजारा जमातीचे प्रमुख प्रश्न सोडवण्यासंदर्भामध्ये एक मीटिंग झाली होती आणि त्याच मीटिंगमध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीने वसंतराव नाईक नावाची संस्था आपल्याला स्थापन करायची आहे असं सांगितलेलं होतं आणि त्या पद्धतीने 30/9/2024 ला मंत्रिमंडळाने या संस्थेच्या स्थापनेला काय दिलेली आहे, मान्यता दिलेली आहे. आता शासन निर्णय जो झाला तो काय आहे शासन निर्णय बघा. तर गोर बंजारा या मागासलेल्या जमातीच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याने प्रामुख्यानं या जमातीचे संशोधन व अभ्यास करण्यासाठी तसेच त्यांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासाकडे प्रकर्षाने लक्ष देण्यासाठी व या घटकातील विद्यार्थी, युवक, युवती व इतर उमेदवारांसाठी विविध कार्यक्रम उपक्रम राबवण्यासाठी कंपनी कायदा 2013 च्या नियम 8 प्रमाणे वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था ही स्वायत्त संस्था मुंबई येथे स्थापन करण्यास मान्यता देण्यात येत आहे. आता इथे पुढची लाईन खूप महत्वाची बघा. आता आतापर्यंत गोर बंजारा याचा उल्लेख आला, पण पुढे बघा त्यांनी असे म्हटलंय की या संस्थेमध्ये गोर बंजारा जमातीसह काही प्रमाणात विमुक्त जाती अर्थात व्हीजेए, भटक्या जमाती ब, भटक्या जमाती क व भटक्या जमाती ड म्हणजेच एनटीबी, एनटीसी आणि एनटीडी यांना सुद्धा स्थान राहील. आता ह्या संस्थेची उद्दिष्टे काय आहेत तर बघा, प्रामुख्याने गोर बंजारा जमातीसह काही प्रमाणात व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी या प्रवर्गातील वंचित आणि उपेक्षित वर्गातील सदस्यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित समस्यांचा अभ्यास करणे आणि या केलेल्या अभ्यासावरती उपाययोजना शासनाला सादर करणे, त्याच पद्धतीने वनारटी संस्थेकरता नियम बनवणे, त्याच पद्धतीने लक्ष्य गटांच्या विकासासाठी कार्य करत राष्ट्रीय स्तरावर मॉडेल संस्था म्हणून या वनारटीने काम करायचं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे आपल्यासाठी. यूपीएससी, एमपीएससी, बँकिंग, पोलीस भरती, रेल्वे संरक्षण, न्याय व्यवस्था, यूजीसी नेट, सेट तसेच कॅट, नीट, वैद्यकीय, अभियांत्रिकी यांसह विविध स्पर्धात्मक परीक्षांसाठी विविध टप्प्यांवर विविध प्रशिक्षण देणे, त्याच पद्धतीनं विविध लष्करी, पॅरामिलिटरी सर्व्हिसेस इत्यादींच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी वेळोवेळी विशेष प्रशिक्षण आयोजित करणे, विशेष क्षेत्रातील विशेष अभ्यासक्रमांसाठी लक्ष्य गटाच्या उमेदवारांना प्रशिक्षण आयोजित करणे, त्याच पद्धतीने लक्ष्य गटातील उमेदवारांना सरकारी, निमसरकारी संस्थांकडून विविध कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण आयोजित करणे, अर्थात यामध्ये सीडॅक, आयजीटीआर, आयडीईएमआय, सीआयपीटी इत्यादी आणि इतर व्यावसायिक प्रशिक्षण सेवा वर्ग आयोजित करणे, विविध उद्योग आणि संस्थांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध कौशल्य विकास प्रशिक्षणांसाठी लक्ष्य गटातील उमेदवारांना प्रशिक्षण आयोजित करणे, स्पर्धात्मक परीक्षांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती चाचणी मालिका, व्यक्तिमत्व चाचणी, मुलाखती, शारीरिक चाचण्या, वैद्यकीय चाचण्या इत्यादींसाठी लक्ष्य गटातील उमेदवारांना आर्थिक सहाय्य करणे, जे मुलं ग्राउंडला असतील, जे मुलं मेन्सला असतील, जे मुलं मुलाखतीला असतील अशा मुलांना आर्थिक मदत करण्यासंदर्भामध्ये सुद्धा इथे तरतूद आहे. विविध उपक्रम, प्रकल्प, कार्यक्रम, योजना इत्यादी स्वतःहून किंवा सरकारी एजन्सी, निमशासकीय संस्था, खाजगी संस्था इत्यादींच्या सहकार्याने त्यांच्या उद्दिष्टांसाठी अनुकूल असलेल्या उद्देशांसाठी कार्यक्रम हाती घेणे, 10वी 12वी आणि ग्रॅज्युएशन
आणि उच्च स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभियोग्यता इत्यादी वाढीसाठी प्रयत्न करणे, अशा पद्धतीनं या GR मध्ये या संस्था स्थापनेमागची उद्दिष्ट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. मग आता आपल्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर स्पर्धा परीक्षा. या स्पर्धा परीक्षेमध्ये कशा प्रकारे मदत केली जाते तेही पुढे आहे, लक्षात घ्या. पण त्याच्यापूर्वी लक्षात घ्या की सुरुवातीलाच या योजनेसाठी, या संस्थेसाठी 50 करोड रुपयाची तरतूद जी आहे ती शासनाने केलेली आहे. मग बघा आता UPSC, आता आपल्याला युपीएससीचा लाभ या माध्यमातून घ्यायचा असेल तर त्यांनी काय म्हटले बघा, संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या नागरी सेवा परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हे जे पूर्व प्रशिक्षण आहे हे 11 महिन्यांचं असतं आणि ते आपल्याला फ्रीमध्ये दिल्लीमध्ये किंवा महाराष्ट्रातील एखाद्या नामांकित संस्थेमध्ये दिलं जातं. त्यासाठी 1000 जागा ज्या आहेत त्या पूर्ण वर्षभरामध्ये या संस्थेच्या माध्यमातून असतात. मोफत प्रशिक्षण असतं. विद्यावेतन दरमहा 13,000 रुपये, म्हणजे दर महिन्याला तुम्हाला 13,000 रुपये मिळणार आहेत. 75% हजेरी आवश्यक आहे आणि एक वेळ 18,000 रुपये आकस्मिक निधी आणि दिल्ली येथे विद्यार्थ्यांकरता प्रवास भत्ता एक वेळ 10,000 रुपये. आता एक लक्षात घ्या, महिन्याला 13,000 जर आपण म्हटलं तर 11 महिन्याचे जवळपास 1,43,000 होतात. 1,43,000 रुपये हे आणि हे 18,000 रुपये, अशा टोटल 1,61,000 रुपये आपल्याला पूर्ण वर्षभरामध्ये जे आहेत ते या माध्यमातून मिळतात. त्याच पद्धतीनं यासाठी पात्रता काय आहे तर उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे. आता सगळीकडे पात्रता सेम आहे, लक्षात घ्या. त्याच पद्धतीनं विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील तो असला पाहिजे. उमेदवाराकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट जे आहे ते असलं पाहिजे. उमेदवाराने पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असले पाहिजे आणि वय त्याचं 21 ते 33 वर्षाच्या मध्ये असलं पाहिजे. ठीक आहे. आणि दिव्यांग असेल तर 35 वर्ष. त्याच पद्धतीनं अर्ज करण्यासाठी ओळखपत्र लागेल, कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर लागेल आणि इतर डॉक्युमेंट लागेल, एज्युकेशनरी जे काय असेल ते. प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन, आता यासाठी एक नॉर्मल सीईटी होईल, सीईटीच्या मार्फत निवड केली जाईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. ठीक आहे. पुढे आता MPSC, आता तुम्हाला MPSC ची तयारी करायची असेल तरी सुद्धा या ठिकाणी बघा, MPSCचं जे प्रशिक्षण आहे ते सुद्धा तुम्हाला 11 महिन्याचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जाईल. 750 जागा दरवर्षी असतील. मोफत प्रशिक्षण असेल. 10,000 रुपये तुम्हाला महिन्याला असतील. आता महिन्याला 10,000 म्हटलं तर तुम्हाला 11 महिन्याचे 1,10,000 रुपये जे आहे ते मिळणार आहेत आणि प्लस वन टाइम जे आहे ते 12,000 रुपये. अशा पद्धतीनं 1,22,000 रुपये जे आहे ते तुम्हाला वर्षभराचे MPSCचं प्रशिक्षण घेण्यासाठी मिळणार आहे. त्याच पद्धतीनं तुम्ही जर पुढे पाहिलं, MBA CET आहे, MBA CAT आहे, CET पूर्व प्रशिक्षण आहे. त्यासाठी तुम्हाला हे प्रशिक्षण 6 महिन्याचं असणार आहे. पुण्यातील नामांकित संस्थेमध्ये प्रशिक्षण दिलं जाईल. दरवर्षी 1500 जागा असतील. इथे सुद्धा तुम्हाला 10,000 रुपये मंथली स्टायपेंड जो आहे तो मिळणार आहे. म्हणजेच तुम्हाला 60,000 रुपये दर महिन्याला 10 असे 60,000 रुपये आणि वन टाइम 12 असे 72,000 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहेत. मिलिटरी भरती पूर्व प्रशिक्षण, आता इथे सुद्धा तुम्हाला हे ट्रेनिंग जे आहे ते 6 महिन्याचं असणार आहे. नामांकित संस्थेमध्ये तुम्हाला हे ट्रेनिंग दिलं जाईल. 1500 जागा असतील. मोफत प्रशिक्षण असेल. महिन्याला 10,000 रुपये आणि वन टाइम 12,000 रुपये. म्हणजे लक्षात घ्या, तुम्हाला 6 महिन्यात 72,000 रुपये या मार्फत मिळणार आहेत. त्याच पद्धतीनं कौशल्य विकासचे सुद्धा वेगवेगळे उपक्रम जे आहेत ते या संस्थेच्या मार्फत राबवले जातात. आता JEE नीट MHCET पूर्व प्रशिक्षण, आता विद्यार्थी मित्रांनो हे सुद्धा तुम्हाला इथे जे आहे ते ऑनलाईन स्वरूपात तुम्हाला प्रशिक्षण दिलं जाते. लक्षात घ्या बघा, 18 महिन्यांचं हे ऑनलाईन प्रशिक्षण तुम्हाला इथे उपलब्ध होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता यासाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर जे विद्यार्थी पात्र असतील, म्हणजे ज्यांनी आता 10वीचं शिक्षण पूर्ण केलेलं असेल असे विद्यार्थी पात्र आहेत, तुम्ही हा फॉर्म भरून टाका. आता याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, हे लक्षात घ्या. या ठिकाणी मोफत प्रशिक्षण आहे. तुम्हाला टॅब ज्याला आपण म्हणतो तो टॅब तुम्हाला इथे मोफत मिळतो. लक्षात घ्या, तुम्हाला मोफत प्रशिक्षण टॅब सुद्धा मोफत मिळतो आणि दर दिवशी तुम्हाला 6 GB इंटरनेटचा डेटा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिला जातो, हे लक्षात घ्या. ठीक आहे. बघा, उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि तो मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील नॉन क्रिमिलियर गटातील असावा. उमेदवाराने 10वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. शहरी भागातील विद्यार्थ्यांना किमान 70% गुण असावेत 10वीला. जर तुम्ही सिटीमध्ये असाल तर 70%, ग्रामीण भागात असाल तर 60% मार्क असणं आवश्यक आहे. आणि विज्ञान शाखेमध्ये म्हणजे तुम्ही सायन्सला प्रवेश घेणं गरजेचं आहे 11वीला, हे पण लक्षात घ्या. ठीक आहे. चला पुढे. आता प्रशिक्षणासाठी निवड कशी होते तर प्रशिक्षणासाठी जाहिरात देऊन वनारटीच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन अर्ज मागवले जातात. यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन तुम्हाला करायचंय, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. आता अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे, हे लक्षात घ्या. आणि तुमचे 10वीचे जसे मार्क असतील त्या मार्कांनुसार आणि आरक्षणानुसार तुमची निवड केली जाते. आता
आणखी काय आहे तर बघा, स्पर्धा परीक्षा अर्थसहाय्य योजना. अर्थात समजा तुम्ही जर युपीएससी नागरी सेवा व्यक्तिमत्व चाचणी म्हणजेच तुम्ही युपीएससीच्या मुलाखतीला पात्र झालेला असाल तर तुम्हाला डायरेक्ट 25,000 रुपये ही अर्थसहाय्य मिळतं, जी मदत मिळते तुम्हाला. तुम्ही जर मेन्ससाठी पात्र असाल, मेन्ससाठी म्हणजे तुम्ही आता प्री पास होऊन मेन्सला गेलेला असाल तर तुम्हाला 50,000 रुपये मिळतात. तुम्ही जर वनसेवेच्या इंटरव्ह्यूला असाल तर 25,000 रुपये मिळतात. तुम्ही जर युपीएससीच्या वनसेवा मुख्य परीक्षेला असाल तर 50,000 रुपये आहेत. तुम्ही राज्यसेवा इंटरव्ह्यूला असाल तर राज्यसेवेच्या इंटरव्ह्यूला 10,000 रुपये तुम्हाला दिले जातात. त्याच पद्धतीने तुम्ही जर राज्यसेवा मुख्य परीक्षेला असाल तर 15,000 रुपये आहे. तुम्ही एमपीएससी दुय्यम सेवा मुख्य परीक्षा म्हणजे आपण ज्याला कंबाईन म्हणतो, कंबाईनच्या मुख्य परीक्षेला असाल तर 10,000 रुपये आहे. तुम्ही जर कंबाईनच्या मुलाखतीला असाल तर 5,000 रुपये आहे. आता कंबाईन मध्ये पीएसआय पदालाच मुलाखत आहे, लक्षात घ्या. ती पण आता काढून टाकण्याची प्रोसेस चालू आहे, त्यामुळे हे पण त्याच्यामध्ये आहे. त्यानंतर बघा, एमपीएससी तांत्रिक सेवा स्थापत्य अभियांत्रिकी मुख्य परीक्षा 15,000 रुपये आहेत. एमपीएससी टेक्निकल सर्व्हिसेस मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुख्य परीक्षा 15,000 रुपये आहे. एमपीएससी तांत्रिक सेवा ऍग्रिकल्चरल ची मेन्स असेल तर 15,000 रुपये आहे. तांत्रिक सेवा एमपीएससी तांत्रिक सेवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मुख्य परीक्षा 15,000 रुपये आहे. आणि टेक्निकल सर्व्हिसेस एमपीएससी फॉरेस्ट सर्व्हिस मेन्स यासाठी तुम्ही असाल तर 15,000 रुपये आहे. त्याच पद्धतीनं एमपीएससी न्यायिक सेवा मुलाखत 10,000 रुपये आहे. एमपीएससी न्यायिक सेवा मुख्य परीक्षा 15,000 रुपये आहे. आणि युपीएससी सीएपीएफ मुलाखत असेल तर 25,000 रुपये आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मदत जी आहे ती ह्या वनआरटी संस्थेमार्फत जी आहे ती करण्यात येते. विद्यार्थी मित्रांनो, एक धावता आढावा घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही वनआरटीच्या वेबसाईटला जाऊन ही सगळी डिटेल माहिती तुम्ही घेऊ शकतात. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास 8888 25 61 17 या नंबरला देखील तुम्ही संपर्क करू शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही इग्नाइट अकॅडमीचं आपले हे जे युट्यूब चॅनल आहे हे नक्की सबस्क्राईब करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या खूप चांगल्या योजना आहेत आपल्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीनं. फक्त आपल्याला माहिती नसते म्हणून आपण त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही, पण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी, जास्तीत जास्त माहिती तुम्हाला द्यावी आणि तुम्ही या योजनेचा लाभ घ्यावा, याच हेतूनं आपण हा व्हिडिओ बनवत आहे. आणि खऱ्या अर्थानं गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा लाभ पोहोचावा, हाही आपला व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.